रमीच्या व्हिडिओवरून माणिकराव कोकाटे यांनी ज्या पद्धतीनं तडकाफडकी पत्रकार परिषद बोलवली त्यावरून ते राजीनामा देतील की काय अशी चर्चा सुरू झाली। मात्र आपण विनयभंग केलाय की चोरी असं म्हणत तुर्तास राजीनामा देण्यास कोकाटेंनी नकार दिला। त्यासोबतच पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत पीक विम्यावरून कोकाटेंनी सरकारलाच भिकारी म्हटलं। पाहूया। मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। राजीनाम्याचा विषय दूरच, पण मंत्री कोकाटे आता सरकारलाच भिकारी म्हणतायत। रमीवरून घेरले गेलेले मंत्री माणिक कोकाटेंनी युक्तिवाद करताना तर्कपहा काय दिला। आपण विनयभंग किंवा चोरी केलेली नाही, मग राजीनामा कसा, असा प्रतिसवाल महाराष्ट्राला अजित पवारांच्या मंत्र्याचा आहे। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेच्या सभापतींनी रमीच्या व्हिडिओची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास राजीनामा देणार असं कोकाटेंनी ठरवलंय। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। आपण रमी खेळत नव्हतो तर रमीची जाहिरात स्किप करत होतो असं कोकाटेंचं म्हणणं आहे। त्यानंतर रोहित पवारांनी 42 सेकंदाचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट केले। त्यात रोहित पवारांनी कोकाटेंना विचारले की पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का? विस्ताना दिव्याची ज्योत जशी मोठी होत जाते तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालं। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर उपचार करतील असं वाटलं होतं, पण गिरे तुम्ही टांग उपर अशी भूमिका घेत कोर्टात जाण्याची केलेली भाषा ही दुर्दैवी आहे। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत। ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। रोहित पवारांनी जे 2 व्हिडिओ ट्विट केलेत त्यात विधान परिषदेत आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या विषयावर चर्चा सुरू होती। त्या चर्चेचा आवाज या व्हिडिओत येतोय। आदिवासी समाज आणि लाभार्थ्यांप्रती प्रचंड सहानुभूती असतो। कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही, चुकीचे गाई खरेदी केले नाही। पण रोहित पवारांनी आपली बदनामी केली असून अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची तयारी कोकाटेंनी केली आहे। त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही अब्रू नुकसान माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये। कोकाटे कृषी मंत्री आहेत, त्यांची शेतकऱ्यांबद्दलची आधीची वक्तव्य जग जाहीर आहे आणि स्वतःच्याच कृषी खात्याचं वर्णनही त्यांनी ओसाड गावची पाटीलकी असं केलं। ज्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत त्या सरकारलाच कोकाटे भिकारीही म्हणतात। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्याच काळामध्ये सापडले। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केल्यानंतर आता राज्याचे महान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सरकारच भिकारी आहे असं म्हणायला लागलेलं आहे। माणिकराव कोकाटेंच्याकडे अशी काय गुपितं आहेत
की ज्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई करायला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा घाबरतात, हे आता ह्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे. गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत तंबी दिली. तसं तर मुख्यमंत्र्यांनी रमीच्या व्हिडिओवरून एक दिवसाआधीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली. मात्र त्यावरही कोकाटेंचा आक्षेप दिसतोय, कारण मुख्यमंत्री मीडियावर विश्वास ठेवून बोलले असं कोकाटे म्हणतात. अतिशय चुकीचं आहे. रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली. पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. गेल्या 2 दिवसांपासून कोकाटेंच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहेत. मुंबईतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पत्ते फेकत आणि माळा घालत आंदोलन केलं. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तुर्तास तरी आपण राजीनामा देणार नाही असं कोकाटे म्हणाले. ते राष्ट्रवादीचे मंत्री असल्यानं अजित पवारच त्यांचा निर्णय घेतील अशी भाजपची अडचण झाली असावी. पण किमान अजित पवारांनी कोकाटेंच्या वक्तव्याला तरी वेसण घातली पाहिजे. नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.